श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद बऱ्याचशाच घरामध्ये होत असतात. तर बघा, नवरा बायकोमध्ये शिल्लक गोष्टीवरून भांडण होत असतात. तर घरात वारंवार कटकटी होतात. कटकटीचे कुठलेच कारण नाही, असे कुठलेच घर नाही की जेणेकरून घरामध्ये थोडेही भांडण झाले नाही. थोडे तरी भांडायला भांडा लागतच असतं. तुमच्याकडे आहे का? वारंवार भांडणं होतात. नवरा चिडचिडेपणा करतो, मुले चिडचिडेपणा करतात, मुलं हट्टीपणा करतात. कधी नवत भांडणं होणं जास्त घाबरायची गरज नाही, पण वारंवार भांडणं होत असतील तर बघा, नवरा चिडचिडेपणा करत असेल, मुले चिडचिडेपणा करत असतील, सासू सुनेची भांडणं सतत होणं, अशा वेळी घरात वास्तुदोष लागतो. या संदर्भाची आजची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाची सेवा करायची आहे. तुम्ही ही सेवा जेवढी प्रभावी आणि विश्वासाने कराल, महाराजांचा विश्वास आहे, श्रद्धेने कराल, तेवढ्या आनंदपटीने तुमचे काम लवकर होतील. अतिशय प्रभावी सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे, ती तुम्हाला आवर्जून करायची आहे. ही सेवा जेवढी विश्वासाने कराल, आत्मविश्वासाने कराल, तेवढे तुमचे कामं लवकर मार्गी लागणार आहेत. मनातल्या इच्छा काही घरातल्या सुख शांती नांदून दे. नवरा बायकोमधले वादविवाद कमी होऊन दे. मुलं हट्टीपणा आहेत तर कमी होऊन दे. मुलांचे आणि आईचे जे काही भांडणं असतील तर ते कमी होऊन दे. मुलीचे आईचे जे काही भांडणं असतील ते कमी होऊन दे. असे जे काही त्रास असेल तर तुम्हाला नक्की सेवा करून कमी होणार आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे. तर ही सेवा 21 दिवसाची सेवा आहे. ही आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे. तर तुमच्या देवघराच्या समोर, महाराजांच्या समोर बसून आपल्याला अगरबत्ती, महाराजांचा मंत्र, अंगारा आपण लावत असतो. मंदिरात गेल्यानंतर आपण अंगारा लावत असतो. महाराजांच्या अंगारा आपण लावत असतो. मुलं आजारी पडली तरी आपण अंगारा लावत असतो. बऱ्याच वेळी अंगारा लावत असतो. पण अशा वेळी आपण काही अगरबत्ती आहेत तर त्या घरगुती बनवल्या जातात. तुमच्या जवळपास जरी घरगुती अगरबत्ती भेटत असतील किंवा तुमच्या केंद्रात, मठात जाऊन तुम्हाला पंचगव्याची पण अगरबत्ती मिळत असते. पंचगव्याचीच अगरबत्ती का घ्यायची असते? तर बघा, काही मिश्रित नाही आहे, ती व्यवस्थित अगरबत्ती बनवलेली आहे. आपण जर सेवा करत आहोत, शरीराला पण हानी होणार नाही, तर त्या धुराने आपल्याला त्रास होत असतो, तर आपण तेच रोज घेत असतो. तर बघा, त्यापेक्षा नक्कीच तुम्ही व्यवस्थित अगरबत्ती घ्या. आपल्याला 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. 2 अगरबत्ती तुम्ही संपेपर्यंत 2 अगरबत्ती संपेपर्यंत एवढा वेळ बसायचा आहे. एवढा टाइम मॅनेज होत नाही. आपण व्यावहारिक माणूस आहोत, एवढं करणं शक्य होत नाही. अशा वेळी काय करायचं? ताई, एवढं करू का, तेवढं करू का? नामस्मरणमध्ये एवढी ताकद आहे. महाराजांची उच्च कोटीची सेवा असेल तर ती नामस्मरण. महाराज नेहमी म्हणत असतात, जो माझा नामस्मरण करतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो. तुम्हाला काय करायचं आहे? 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. ते अगरबत्ती तुम्हाला पेटेपर्यंत जास्तीत जास्त वेळ तुम्हाला बसायचा आहे. तुम्हाला तरी अर्धा तास तिथे बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. मुलं रडत असतील, मनात विचार येत असेल, बरेचसेच काही गोष्टी घडत असतील, तर 21 दिवसाची ही सेवा आहे. करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तीच अगरबत्ती चालू ठेवायची आहे. महाराजांना ओवळायची आहे, ती तिथे ठेवायची आहे. संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ हे तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे. सेवा तुम्हाला देवघरात समोर बसून तुम्हाला करायची आहे. सेवा कोणीही करू शकतो. मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर सेवा थांबवायची आहे. सेवा तुम्ही दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. अशा वेळी सेवा करा जेणेकरून त्रास होणार नाही. आम्ही बेडरूममध्ये करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता. कुठलेही नामस्मरण करायला कुठलीही बंदी नाही आहे. आपण चालता फिरता नामस्मरण करणार नाही आहोत, कारण आपण संकल्प करणार आहोत. महाराजांच्या केंद्रात, मठात जाऊन आपल्याला आदल्या दिवशी खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे. प्रार्थना करायची आहे. घरातली कटकट कमी होऊन दे, मुलं शांत होऊन दे, घरातला वादविवाद कमी होऊन दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर बघा, अगरबत्ती लावायची आहे समोर आणि 30 मिनिटं तरी तुम्हाला बसायचं आहे. मनात खूप असे विचार येतील, कोणतरी काहीतरी बोलतील, स्वयंपाक करायचा आहे, नवरा काहीतरी बोलतोय किंवा मुलं रडत आहेत, तर मनात येतं, माझ्या पण मनात येतं, अशा प्रश्नाला आपण थारा द्यायचा नाही. माझ्या समस्या एवढ्या मोठ्या आहेत, त्याच्यावर मला सोल्युशन काढायचंच आहे. स्वामी सेवेकरी आहोत, एकाग्रता माझ्या सेवेवरच पाहिजे. कोणी आलं, कोण गेलं, कोण काय बोललं, आपलं मन कुठेतरी बरकटत असतं. आपल्या मनात 100 विचार येतात. महाराजांच्या फोटोसमोर बसून किंवा मूर्तीसमोर बसून आपल्याला महाराजांचा प्रश्न, महाराज माझा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहात, हाच एक उद्देश आपल्या मनात ठेवायचा आहे. जरी तुमच्या मनात विचार जरी आला तर विचाराशी गप्पा मारायचं नाही. येत राहणार, ते जात राहणार. तर आपल्याला काय करायचं आहे? अगरबत्ती संपेपर्यंत नामस्मरण करायचं आहे.
बघा, त्या अगरबत्तीचं काय करायचं आहे, अगरबत्तीची जी रक्षा असते ती तुम्हाला तुमच्या कपाळी लावायची आहे. जर तुमची मुलं हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, चिडचिड करत असतील, तर त्यांच्या पाण्यामध्ये चिमटभर तुम्हाला ते टाकायचं आहे आणि ते पाणी त्यांना द्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये चिमटभर पाण्यात टाकायचं आहे आणि ते मुलांना प्यायला द्यायचं आहे. तर बघा, हे 21 दिवसाची सेवा करून बघा. तर बघा, घरात कटकट होत असेल, तर घरात चिडचिडेपणा होत असेल, तरी आपण ते घरात तरी चिमटभर जरी टाकली, नवरा जरी तुमचं पटवून घेत नसेल, तर आपल्याला पाण्यामध्ये चिमटभर टाकायचं आहे. माझा नवरा माझं सगळं ऐकणार आहे, हेच आपल्याला मनात ठेवायचं आहे. ती रक्षा पाण्यात टाकायची आहे, तुम्ही चिमटभरच टाकायची आहे. तर ती बघा, रक्षा बाकीची आहे तर ती आपल्याला एका डब्यात ठेवायची आहे. आणि 21 दिवसाची ही सेवा आहे. मासिक धर्म सुतक असेल तर सेवा थांबवायची आहे. धर्म संपल्यानंतर सेवा कंटिन्यू करायची आहे. तर मी सांगते, जेवढी आत्मविश्वासाने ही सेवा तुम्ही प्रखल मनाने, शुद्ध मनाने सेवा कराल, तर एवढं तुम्हाला लवकर अनुभव येईल. नामस्मरण करताना जेवढी आपल्याला सगळी ताकद आहे, ती काही सकारात्मकता ती सगळी नामस्मरणात घालवायची आहे, त्या सेवेत घालवायची आहे. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर उच्च कोटीची सेवा आहे, तर आवर्जून करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.